AI वारीमध्ये घेऊन चाललो ज्ञानाची दिंडी, विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होती. माऊली, संतांच्या पालख्या या ज्या आषाढीच्या वारीला चालल्या आहेत, त्यामध्ये प्रश्न पडतो की या पालख्यांमध्ये संतांच्या पादुकाच का बरं ठेवतात, त्यांच्या मूर्त्या का ठेवत नाहीत? उत्तर अगदी सोपं आहे. संतांनी ज्या खडतड परिस्थितीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं, जो त्यांनी भक्तिमार्गाने आपलं जीवन व्यतीत केलं आणि तोच भक्तिमार्ग त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांच्या अभंगातून लिहून ठेवला आणि त्याच भक्तिमार्गावरती आज आपली ज्ञानाची दिंडी चाललेली आहे. म्हणजे ही सेम कन्सेप्ट आपल्या अभंग इंटेलिजन्सची पण आहे. ही अभंगामधला इंटेलिजन्स शोधता शोधता संतांच्या सहवासामध्ये त्यांनी सांगितलेल्या ज्ञानगंगेच्या सागरामध्ये पोहत पोहत आपल्याला या वारीत जायचं आहे. आणि म्हणून संतांच्या पादुका ठेवतात, कारण पादुका हे त्यांचं जीवन मार्ग दर्शवतात. माऊली, आजकाल इतक्या वाईट घटना घडत असतात ना समाजामध्ये. लग्न ठरलेलं एक जोडपं लोहगडावरती फिरायला गेलं. त्या मुलीनी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून दिलं आपल्या प्रियकराच्या मदतीनं. आताच अजून सुरू झालेलं नाहीये. संपवण्याची एवढी तगमग का? आणि आपल्या सुखासाठी दुसऱ्याचा घात का बरं करावा माणसाने? आणि हा झाला एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन असा आहे की जेव्हा त्या मुलावरती हा दुसरा प्रयत्न करण्यात आला, पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, पण त्याला हे कळलं नसेल का की आपल्या बाबतीत असं काहीतरी घडतंय. हाच एक्झॅक्टली आज आपला विषय आहे. आपण काय करतो माहितीये, आपण बऱ्याचदा बाह्य रूप बघतो गोष्टींचं असेल, माणसांचं असेल, त्यावरून आपण ठरवतो की त्या गोष्टीची गुणवत्ता कशी आहे. पण संत आपल्याला काय सांगतात की रूपावरनं, बाह्य गोष्टीवरून त्या गोष्टीची गुणवत्ता ठरत नाही. माणसाची गुणवत्ता ही त्याच्या कुठल्याही, तो कसा दिसतो, कसा आहे, त्याचं शारीरिक काय आहे याच्यावरनं ठरत नाही. त्याच्या अंतरंगातले भाव आपल्याला कळले पाहिजेत. आणि संत चोखामेळा काय म्हणतात, डोंगा परी रस नोव्हे डोंगा, काय त्याचे अंग डोंगा, भाव डोंगा परी देव नाही डोंगा, काय त्याचा रंग डोंगा, चोखा म्हणे भाव जैसा तैसा देव तयापाशी. ऊस कितीही वाकडा असला, रस जो आहे तो हा गोडच असतो. ते म्हणतात की मी कसाही असो, मी कोणत्याही जाती जन्माला आलो, कुठल्याही धर्मात जन्माला आलो, तरी माझा जो भक्ती मार्ग आहे ना, तो मात्र या सगळ्याच्या पलीकडे आहे. तो मात्र तितकाच निर्मळ आहे जितका बाकीच्या संतांचा आहे. माझा भक्ती मार्ग हा माझ्या रंगरूपावरनं ठरत नाही. आजकालच्या प्रवेशातही आपण बघतो की आपण खूप परसेप्शनवरती जातो. मग ते राजकारणाविषयी असू देत किंवा आपल्या समाजामध्ये असणाऱ्या कुठल्या व्यक्तींविषयी असू देत, आपल्याला करायचं नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच एखाद्या माणसाची किंमत ओळखायची असेल ना, तर त्याचे विचार महत्वाचे आहे. तो दिसतो कसा, तो कुठे राहतो, त्याच्याकडे किती पैसा आहे, हे महत्वाचं नाहीये. पंढरीची वर्षातून एकदा येणारी वारी ही डिटॉक्स आहे. जुने नकारात्मक विचारांना लागणारी जळमट ही सगळी पुसून टाकायची आहे. आणि तशी पुसायची आहे. त्यांच्या सांगितलेल्या ज्ञानकोशामधून काही अशा गोष्टी शोधायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रामकृष्ण हरी माऊली.